अमरावतीच्या हृदयस्थानी असलेल्या जयस्तंभ चौकात आज अचानक धुराचे प्रचंड लोट उठले आणि काही क्षणातच संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय। शहरातील प्रसिद्ध खंडेलवाल ज्वेलर्सच्या इमारतीला भीषण आग लागल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे। ज्वेलर्सच्या वरच्या मजल्यावर लागलेली आग काही मिनिटातच रौद्र रूप धारण करत होती। धुराचे काळेकुट लोट आकाशात पसरले होते आणि काही खाली रस्त्यावर नागरिकांची मोठी गर्दी जमली होती। परिस्थिती इतकी गंभीर होती की ज्या इमारतीला आग लागली त्या ठिकाणापासून अवघ्या 10 मीटर अंतरावर पेट्रोल पंप असल्याने मोठा स्फोट होण्याची भीती व्यक्त केली जात होती। या घटनेची माहिती मिळताच अग्निशमक दलाच्या तब्बल 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात आणि जवानांनी जीव धोक्यात घालून आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केलेत। या भीषण आगीमुळे जयस्तंभ चौक परिसरातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून पोलिसांनी संपूर्ण परिसर बंद करत नागरिकांना सुरक्षित अंतर राखण्याचं आवाहन केलं आहे। या दरम्यान घटनास्थळी महापौर श्रीचंद तेजवाणी यांनी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतलाय। सुदैवाने मोठा अनर्थ टळला, लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। पाहूया या भीषण आगीचा हा स्पेशल ग्राउंड रिपोर्ट। अमरावतीच्या मध्यवर्ती जयस्तंभ चौक परिसरात आज भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। खंडेलवाल ज्वेलर्सच्या इमारतीला आग लागल्याने एकच खळबळ उडाली आहे। प्राथमिक माहितीनुसार ज्वेलर्सच्या वरच्या मजल्यावर आग लागली आणि काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केलेत। घटनास्थळी धुराचे प्रचंड लोट दिसून येत असून नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे। आग विझवण्याकरिता अग्निशमक दलाच्या तब्बल 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात। जवानांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। विशेष म्हणजे ही आग पेट्रोल पंपापासून अवघ्या 10 मीटर अंतरावर लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। आगी वाचवण्यासाठी आज जयस्तंभ चौक खंडेलवाल ज्वेलर्स के ऊपर बंद पड़े गोडाउन में, जो शायद एक खंडेलवाल ज्वेलर्स का ही है, इसमें सिर्फ उनके दागिने रखने के पैकेट वगैरह जो आते हैं, पाउच आते हैं, पर्स आते हैं, वो पड़े हैं। वहाँ पे जो शॉर्ट सर्किट से आग लगी हुई है और हमारे जो फाइटर है, अग्निशमन वाले, फायर वाले, वो 4 मिनट के अंदर यहाँ आके पूरा कंट्रोल कर लिया। कोई भी जन हानि नहीं हुई है और बचाव क्षेत्र में अभी पूरे अधिकारी वर्ग सब यहाँ पे है। मुझे अभी जैसे मालूम पड़ा, मैं यहाँ विजिट लिया, आगे भी जिस प्रकार से बाहर का तापमान इतना गर्म है, उस हिसाब से आप सभी नागरिकों ने इस ओर ध्यान देना चाहिए। जो अर्थिंग वाली वायर है, तारे हैं, इलेक्ट्रिक का है, उस पर थोड़ा सा ध्यान देके, कूलर है, एसी है, इसको ध्यान पे देके, शायद ज़्यादा लोड बढ़ने से ही पूरा शॉर्ट सर्किट होता है, तो थोड़ा अपने अपने हिसाब से नागरिकों ने सतर्कता बरतनी चाहिए। सुदैवाने अग्निशमक दलाने वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणत मोठा अनर्थ टळलाय। मात्र या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। या भीषण आगीमुळे जयस्तंभ चौक परिसरातील वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला असून पोलीस प्रशासनाने परिसर बंद करून नागरिकांना सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन केले आहे। दुपारी 12 ते 12:30च्या दरम्यान आम्हाला कॉलद्वारे माहिती मिळाली, खंडेलवाल ज्वेलर्सच्या वरती गोडाऊनला आग लागली आहे। त्यानुसार तात्काळ आम्ही गावचे फायर टेंडर रवाना केले आणि आम्ही स्वतः गावचे कॉलवरती येऊन इथे कमसे कम आता आग कंट्रोलमध्ये आहे आणि 6 ते 7 गाड्या अद्यापपर्यंत लागलेल्या आहेत, तरी कुलिंग चालू आहे। पण एक आग कशाने लागली असा अंदाज आहे? प्राथमिक अंदाज शॉर्ट सर्किट वाटतोय आणि जुनी बिल्डिंग असल्यामुळे थोडं रिस्की आहे। मंत्री साहेब, आगीच्या घटना उन्हाळ्यामुळे जास्तीत जास्त वाढत आहेत, यावर आपलं अग्निशमन दलाचं विशेष काय असं कार्य आहे? विशेष कार्य म्हणजे आगीवर जितक्या लवकर आपण कंट्रोल करता येईल तितक्या लवकर आपले प्रयत्न असतो आणि याबाबत जनजागृती पण सुरू आहे की आगीवर कसा बचाव करण्याबाबत। आणि आपल्याकडे किती स्टॉप असतो असा इमर्जन्सीसाठी? स्टॉप अंदाजे संपूर्ण स्टॉप आमच्याकडे 100च्या वरती आहे। 28 गाड्या आहे बाहेरच्या आणि 4 स्टेशन आहे अमरावतीचा बाहेर। आपण अशा आगी लागावण्यासाठी लोकांना काय आपण आवाहन करणार किंवा काय असं सूचना करणार? आगीबाबत सावधानी घेणे लोकांचंही कर्तव्य आहे, त्याबाबत आम्ही जनजागृती करत असतो। त्याबद्दल काही सूचना पाळल्याच नाही तर आगीची घटना कमी होईल असा आमचा अनुमान आहे।